शेवटी राज्याचे ते मुख्यमंत्री आणि शेवटी गोष्ट खरी आहे ना, शेवटी जी माणसं चांगलं काम करतात त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळाली पाहिजे, त्याला कुठंतरी अजूनही चांगल्या प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उलटी मला तर आपल्या माध्यमातूनच हे कळतं आहे, उलटी ही कल्पना खूप चांगली आहे. भुजबळ साहेब नाराज असल्याची चर्चा आहे, त्यांना डावललं. भुजबळ साहेब अजिबात माझ्यामध्ये नाराज नाहीत. ते या राज्याचे नेते आहेत, आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. तर निश्चित प्रकारे राष्ट्रवादी पक्ष आणि वरचे आमचे सगळे श्रेष्ठी त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील. त्यांच्याबाबत काहीतरी वेगळं ठरवलं असेल पक्षाने म्हणूनच आता या बाबतीमध्ये मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. आमचे अनेक जे वरिष्ठ आहेत त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील. पण नेमका कोणाचा विरोध होता त्यामुळे त्यांना मंत्रिपदी डावलण्यात आलं काय? नाही, या बाबतीमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं की या बाबतीमध्ये शेवटी तो निर्णय वरच्या आमच्या श्रेष्ठींचा आहे. त्या बाबतीमध्ये कदाचित भुजबळ साहेबांना त्यांनाच त्या गोष्टी माहिती असतील. मामा, कोणत्या खात्याची अपेक्षा तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली? मी खात्याची कुठलीच अपेक्षा व्यक्त करेन. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यापासूनच कुठल्याच अपेक्षेवरती काम करत नाहीत. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य माणसाचं काम करणारा माणूस आहे आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम असल्यानंतर कुठलंही खातं मिळालं शेवटी त्या खात्याला न्याय द्यायचा आणि त्या खात्याच्या माध्यमातून या राज्याच्या सर्वसामान्य जनतेची आणि ज्या विधानसभा मतदारसंघातून मी तिसऱ्यांदा चांगल्या मताने निवडून आलो त्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेची सेवा करायची हा माझा उद्देश आहे, हे माझं ध्येय आहे. धन्यवाद. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.